14 डिसेंबर दत्त जयंती. दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी प्रातः 4 वाजता उठून स्नान आदी करून व्यवस्थित गंगाजलाने स्नान करायचं आहे. गंगाजलाने स्नान झाल्यानंतर दत्तात्रयांची जी काही विधिवत पूजा आहे ती आपल्याला करायची आहे. पूजेची विधी काय मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. यथाशक्ती तुमच्याकडनं जे काही होऊ शकेल ते तुम्हाला करायचं आहे. त्याच्यामध्ये थोड्याफार गोष्टी जे काही गोष्टी आहेत त्या मी सगळ्या सोप्या गोष्टी काढलेल्या आहेत, जे तुम्ही सहज सोप्या करू शकता. काय करायचं आहे, सकाळी लगेच लवकर उठून स्नान आदी करून आपली जी काय आपण पंचोपचार पूजा करतो, दैनंदिन जीवनात प्रत्येकजण ही पंचोपचार सकाळी पूजा करतात. तर आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, आणखीन 5 द्रव्य ॲड करायचे आहेत. म्हणजे काय तर तुम्हाला पंचामृत हे ॲड करायचं आहे. दत्तात्रयांना पंचामृताचा अभिषेक घालायचा आहे. पंचामृताचा अभिषेक घाल्यानंतर धूप दीप दाखवायचा आहे. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. त्यासोबतच त्या दिवशी बहुतांश जण मूर्तीला जानवे नाही घालत, पण त्या दिवशी जानवं नक्की अर्पित करायचं भगवान दत्तात्रयांना. ते झाल्यानंतर तुळशीची एखादी माळ जर का तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने बनवून दत्तात्रयांना अर्पित केली तर खूपच उत्तम, खूपच फायदे तुम्हाला मिळतील. गुरुदेव दत्त.